क्रिसमस जवळ आला ना की आपण शोधायला लागतो त्या मस्त अशा चॉकलेटच्या आणि केकच्या रेसिपी। तुम्ही स्वतःहूनच मुलांच्या मागे लागाल की रोज एक तरी चॉकलेट खा, एवढं हे पौष्टिक आहे। म्हटलं तुमच्यासोबत देखील मस्त अशा हेल्दी चॉकलेटची रेसिपी शेअर करूया। चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया। ते तर मिक्सरच्या जारला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये मी घालते 1 वाटी सीडलेस खजूर, ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। यामध्ये घालूया अक्रोड, इथं मी बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे प्रमाण असं काही नाहीये बरं का, साधारण अंदाजे घ्यायचं आहे। सगळे ड्रायफ्रुट्स मी नैवेद्याची वाटी असते ना तेवढे भरून घेतलेले आहेत। बारीक चिरलेले बदाम घालूया, तर साधारण अर्धी अर्धी वाटी, म्हणजे छोटीच वाटी आहे, अर्धी अर्धी वाटी हे सगळे मी काजू बदाम यामध्ये घालतीये। बारीक चिरलेले काजू देखील यामध्ये घालूया। आता खजूर, अक्रोड, बदाम आणि काजू हे सगळं आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सर जारला सुरुवातीला मी तूप यासाठी लावलं, कारण खजूर जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा बऱ्याच वेळा ते मिक्सरला चिकटलं जातं, तर तसं चिटकू नये म्हणून थोडासा तुपाचा हात मिक्सरला लावून घ्यायचा। आणि इथं बटर पेपरला देखील थोडंसं तूप मी लावून घेतलेलं आहे। आणि हे जे बारीक केलेलं खजूर आणि ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे ते आपण यावर व्यवस्थित असं थापून घेणार आहोत। 2 बटर पेपरच्या मध्ये हे मिश्रण ठेवून तुम्ही हे लाटून देखील घेऊ शकता, म्हणजे अगदी इझिली ते पातळ लाटलं देखील जातं। तर खजूरचा छान असा पातळ लेअर मी एकसारखा देऊन घेतलेला आहे। आता हे फ्रीजमध्ये आपण सेट करायला ठेवूया। तोपर्यंत आपण काय करूया, तर पॅन गरम करायचा, त्यामध्ये राहिलेले बदाम, काजू आणि अक्रोड घालायचे। प्रत्येकी 1 चमचा पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स आणि ओट्स घालायचे। सोबतच आपण 1 चमचा फ्लॅक्स सीड आणि चिया सीड्स असं मी मिक्स घेतलेलं आहे, ते देखील घालून घेऊया। आता स्लो फ्लेमवर आपल्याला हे कोरडंच भाजून घ्यायचं आहे। यामध्ये तूप किंवा तेल घालायची गरज नाही आहे। तर ड्राय रोस्ट केले ना की हे नट्स अगदी मस्त कुरकुरीत होतात, शिवाय त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो। तर मुलं तसेही थंडीमध्ये लाडू खायचा कंटाळा करतात, तर अशा पद्धतीने त्यांना चॉकलेट खाऊ घातलं ना तर ते देखील खुश होतात आणि आपण देखील खुश होतो। आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि यामध्ये साधारण 3 मोठे चमचे एवढं पीनट बटर मी ॲड केलेलं आहे। इथं मी पीनट बटर रेडीमेडच घेतलं आहे, तुम्हाला जर हवं ना तर घरी देखील करू शकता, अगदी सोपं आहे। शेंगदाणे स्लो फ्लेमवर अगदी खमंग भाजून घ्यायचे। थंड झाल्यावर त्याची साल वेगळी करायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, अगदी थोडंसं गूळ, थोडंसं तूप किंवा बटर घालू शकता आणि अगदी नगभर एवढं मीठ घालायचं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं की आपलं पीनट बटर तयार होतं। तर घरामध्ये शिल्लक होतं तेच पीनट बटर इथे मी वापरलेलं आहे। तर हे जे मिश्रण आहे ना हे थोडंसं इथे मला कोरडं वाटतंय, म्हणून पुन्हा 1 चमचा पीनट बटर मी यामध्ये ॲड केलं आहे। तर टोटल मी 3 मोठे चमचे पीनट बटर यामध्ये वापरलेलं आहे। आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होतं ना, पॅनच्या उष्णतेने पीनट बटर देखील थोडंसं मेल्ट होतं आणि सगळं हे व्यवस्थित एकजीव होतं। तर तुम्हालाही जर अशाच हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहायच्या असतील ना आणि अजूनपर्यंत मिमीज किचन मराठीला तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा, कारण वेळोवेळी अचूक प्रमाणातल्या पौष्टिक रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करत असते, त्या तुमच्या मिस होणार नाहीत। आता ही जी खजुराची लेअर होती ना त्यावर आपण हे पीनट बटर आणि हे जे ड्रायफ्रूट आहे जे आपण रोस्ट केले आहे ते सगळं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। ह्याची अगदी पातळ लेअर देऊन घ्यायची किंवा प्रत्येक ठिकाणी हे पीनट बटर लागलं गेलं पाहिजे, म्हणजे तो जो ड्रायफ्रूटचा क्रंच आहे ना तो प्रत्येक बाईटमध्ये तुम्हाला मिळेल। तर हे पुन्हा 10 मिनिट आपण फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूया। तोपर्यंत इथे मी काय केलेलं आहे, डार्क चॉकलेट जे आहे त्याचा एक अख्खा स्लॅब घेतलेला आहे आणि तो असा बारीक तुकडे करून घेतलेला आहे, किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता। आता हे चॉकलेट मी मायक्रोवेव्हला 1 मिनिटपर्यंत मेल्ट करून घेतलं आहे। तुम्हाला जर हवं तर तुम्ही डबल बॉयलर मेथडचा देखील वापर करून हे चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। आता या चॉकलेटची लेअर देखील आपण यावर स्प्रेड करून घेऊया। तुम्हाला जर पाहिजे ना तर सगळ्यात पहिला लेअर, म्हणजे जो आपण खजूरचा लावला आहे ना त्याच्या आधी देखील एक लेअर तुम्ही असं चॉकलेटचं स्प्रेड करून घेऊ शकता। तो सेट झाल्यानंतर मग तुम्ही खजूरचा लेअर करू शकता, म्हणजे मग काय होईल ना, खजूर आणि ड्रायफ्रुट्स मध्ये राहतील आणि खालीवर दोन्हीकडे पण चॉकलेटची लेअर येईल, तर ती देखील खाताना खूप छान लागेल। पण मी फक्त एकच वरूनच फक्त ही लेअर देऊन घेतलेली आहे। आज बघा कुठलाही आपण चॉकलेटचा मोल्ड वापरलेला नाही आहे, घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने हे चॉकलेट बार आपण तयार करत आहोत। तर चला आता हे व्यवस्थित सगळं स्प्रेड करून झालेलं आहे। आता हे मी एक अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देणार आहे। कमीत कमी साधारण अर्धा तास तरी आपल्याला हे चॉकलेट फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता चॉकलेट आपलं व्यवस्थित सेट झालेलं आहे। लगेच त्याला आपण काढून घेऊया। आता बटर पेपर लावल्यामुळे हा एक फायदा होतो बघा, की हे जे चॉकलेट आहे हे अगदी इझिली या पेपरमधून निघून येतं। तर सुरुवातीला मी काय करते ना, एकसारख्या आकारात व्हावेत म्हणून या चॉकलेटमध्ये असे कट देऊन घेते, म्हणजे मग सगळे चॉकलेट आपले एकाच आकारात तयार होतील। तुम्हाला लहान मोठे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे चॉकलेट कट करून घेऊ शकता।
किंवा मग जर तुमच्याकडे चॉकलेट मोल्ड असेल ना त्यामध्ये देखील तुम्ही हे चॉकलेट सेट करून घेऊ शकता. पण आज आपण मोल्ड वगैरे काहीही वापरलेलं नाही आहे, कारण प्रत्येकाकडे चॉकलेट मोल्ड असेलच असं नसतं. त्यामुळे घरच्या घरी आपण हे चॉकलेट बनवतोय त्यासाठी कुठलाही विकतचं सामान आणायची अजिबात गरज पडणार नाही आहे. तर चला अशा पद्धतीने मी हे चॉकलेट कट करून घेते. तर सगळे चॉकलेट इथे कट करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त सगळे एकसारख्या आकारात झालेले आहेत. एक चॉकलेट तुम्हाला मी अगदी जवळून दाखवते म्हणजे ह्याचे लेयर तुम्हाला दिसतील. वर पहा चॉकलेटचा लेयर आहे, मध्ये बरोबर ड्रायफ्रूटचा आहे आणि खाली जो आहे तो खजूरचा लेयर आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण आज खूप जास्त पौष्टिक असे हे चॉकलेट बार बनवलेले आहेत. तुम्ही ह्याला प्रोटीन बार देखील म्हणू शकता. आता तुम्हीच मुलांच्या मागे घेऊन पळाल की बाबा एक तरी चॉकलेट खा, इतके हे पौष्टिक झालेले आहेत. आणि आता मुलांना तुम्ही चॉकलेट खाण्यापासून रोखू शकणार नाही, कारण तुम्हालाही माहिती आहे यामध्ये आपण किती सारे नट्स घातलेले आहेत जे आहे ते मुलांच्या फायद्यासाठीच आहे. कोणाला गिफ्ट जरी करायचे असतील ना तरी अशा पद्धतीने ॲल्युमिनियम फॉईलमध्ये देखील तुम्ही ह्याला रॅप करू शकता, म्हणजे ते दिसायलाही आकर्षक दिसतात आणि मुलं देखील आवडीने खातात. मुलांना देखील कळत नाही यामध्ये काय काय नट्स घातलेले आहेत. चला आता हे चॉकलेट मी आभाला देते, पाहूया तिची रिॲक्शन काय. माहिती आहे का त्याच्यात नाही. पहा कधीही ड्रायफ्रूट न खाणारी ही माझी आभा आज मात्र मस्त आवडीने सगळं तिने चॉकलेट फस्त केलं. मुलांच्या पोटात पौष्टिक काहीतरी जावं या पलीकडे आपल्याला तरी काय हवं असतं ना. कसं झालं आबा? मस्त झालं.